देशाची लाईफलाईन मानली जाणारी ट्रेन म्हणजेच लोकल ट्रेन असेल किंवा अन्य कुठल्याही ट्रेन्स आपल्या प्रत्येकासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे। देशाच्या वेगवेगळ्या राज्यात जलद गतीने पोहोचण्यासाठी ट्रेनच्या प्रवासाला प्राथमिकता देण्यात येते। या ट्रेन चालवणारे चालक हे सगळ्यात महत्त्वाचे असतात। त्यांच्यासाठी सोयी सुविधांसह रेल्वे रनिंग रूमची व्यवस्था आता करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बांद्रा टर्मिनस या ठिकाणी या चालकांसाठी रनिंग रूम करण्यात आली आहे। रेल्वेच्या या रनिंग रूमचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। आपली लाईफलाईन, आपल्या मनातली गोष्ट, आपला प्रवास हा प्रत्येक जणाला उत्कृष्टच हवा असतो। पण तो प्रवास करत असताना अनेक लोकांना अनेक गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळे मोटरमॅन आणि त्यांच्यासाठी आता एक रनिंग रूम ही केलेली आहे। तुम्ही बघू शकता आपण बांद्रा टर्मिनसला आहोत आणि तिकडे ही रनिंग रूम केली गेली आहे, जी फॅसिलिटीज खऱ्या अर्थाने त्यांच्या आरामासाठी असते, त्यांच्या चांगल्या स्वभावासाठी असते, त्यांच्या चांगल्या भावनेसाठी असते। आपण त्या गोष्टीचा आता तुम्हाला सगळ्या आढावा देणार आहोत। इकडे सगळ्यात पहिल्यांदा भोजन कक्ष जो आहे, ज्याला आपण देशभरात कॅन्टीन सुद्धा म्हणून, त्या लोकांसाठी कॅन्टीनकडे करण्यात आले आणि ते सुद्धा चांगल्या सुखसुविधा देऊन तुम्ही बघू शकता। तर इकडे आता कॅन्टीन आहे, जे कॅन्टीन इकडे करण्यात आलं आहे। दुसरी गोष्ट जर आपण बघितलं गेलं तर अनेक वेळा रेल्वे म्हटलं तर अनेक गोष्टी पाहिल्या जातात, त्यांच्या आरामासाठीची ही गोष्ट आहे। त्यामुळे ही एक गोष्ट झाली। जर आपण पुढे गेलो त्या कॅन्टीनमध्ये दोन्ही व्यवस्था आहेत, मग ते व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाच्या, तर एक व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाच्या व्यवस्था सुद्धा वेगवेगळ्या करण्यात आल्या आहेत। सगळ्या बघितल्या गेल्या तरी मनशांती या प्रत्येक जणांना सगळ्यात महत्त्वाची असते। वर आपल्याला कोट सुद्धा दिसतील, जे नेहमी आपण वाचल्यानंतर आपल्या मनाला शांती मिळते, त्या शांती देण्यासाठी पण एक गोष्ट आहे। तर दुसरीकडे या सगळ्या पायलट्ससाठी, जे रेल्वे गाड्या चालवतात त्यांच्यासाठी एक मेडिटेशन रूम सुद्धा इकडे करण्यात आली आहे, ज्या मेडिटेशन रूममध्ये ती मंडळी येऊन शांतपणे बसू शकतात, थोडं मेडिटेट करू शकतात आणि मग त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघू शकतात। महिलांसाठी एक वेगळा कक्ष केला गेलाय, महिलांसाठी एक वेगळा मेडिटेशन कक्ष इथे करण्यात आलाय। आणि तेच आपण बघतोय, रेल्वेचे जे खऱ्या अर्थानं मोठ्या गाड्या आहेत, जे खऱ्या अर्थानं मोठमोठ्या ठिकाणी जातात, त्या सगळ्या ठिकाणांसाठी एक वेगळा कक्ष इकडे करण्यात आला आहे। एकंदर बघितलं गेलं तर आपण आता मेडिटेशन रूम बघतोय, ही मेडिटेशन रूम महिलांसाठी स्पेशली आहे। आणि बघितलं गेलं तर ह्यांच्या सगळ्या सुख सुविधा हे त्यांना मिळाव्यात, या गोष्टीचं लक्ष इथे प्रत्येक ठिकाणी बांद्रा टर्मिनलच्या या रनिंग रूममध्ये केलं गेलंय। रनिंग रूम हा कॉन्सेप्ट खरं तर या सगळ्या लोकांसाठी आहे, जी लोक खऱ्या अर्थानं अनेकदा इथं येतात, मोठमोठ्या गाड्या म्हणजे लांब प्रवासांच्या गाड्या चालवतात आणि त्यांचा आराम जर त्यांना मिळायचा असेल तर कुठे मिळणार, तर अगदी स्टेशनच्या, कारण आपण बघू शकतो तर त्या बाजूला बांद्रा टर्मिनल स्टेशन सुद्धा आहे, तर त्याच्या अगदी समोर इथे रनिंग रूम करण्यात आली आहे। त्यामुळे ते इथं येऊन थेट इकडे आराम करू शकतात। आपण आता खऱ्या अर्थ दुसऱ्या मजल्यावर आलो आहोत आणि याच रूमच्या दुसऱ्या मजल्यावर आता आपण बघतोय ते म्हणजे इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यांना जर काही वाचायचं असेल, त्यांच्यासाठी लायब्ररी असेल, ती लायब्ररी सुद्धा इकडे ठेवण्यात आली आहे। जी मंडळी आपण खरं तर बघतोय, मोटरमॅनचा प्रवास हा खरं तर फार ताकदीचा असतो, संघर्षाचा असतो। या सगळ्यानंतर सुद्धा त्यांना थोडा आराम मिळावा, त्यांना पेपर वाचता हवे, त्यांना पुस्तकं वाचता हवे, त्यांना सगळं गोष्टी शांतपणे राहायला हवं, ह्या सगळ्याच्या सुखसुविधा इथे ठेवण्यात आल्या आहेत। आपण एकंदर आता न्यूजपेपर सुद्धा बघतोय, न्यूजपेपर सुद्धा ठेवण्यात आले आहेत। तर दुसरीकडे अनेक बोर्ड सुद्धा इथे लावण्यात आले आहेत आणि तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर त्यांना जर काही थोडासा प्ले टाइम हवा असेल तर त्यांच्यासाठी कॅरमची सुविधा पण करण्यात आली आहे। टीम बॉन्डिंग ह्याच्यातून सगळ्यात जास्त डेव्हलप करण्यात येतं आणि ते सुद्धा इकडे डेव्हलप करण्यात आले। एकंदर आपण बघितलं गेलं तर नेहमी आपण म्हणतो की प्रवास संघर्षाचा असतो, प्रत्येकाची नोकरी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते। पण जेव्हा आपण रेल्वे पायलट म्हणतो तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासी सुद्धा असतात। त्यामुळे त्यांनी शांततेत प्रवास करावा ही अपेक्षा प्रत्येकाची असते। इकडे आल्यानंतर त्यांचा दुसरा दिवस फार शांततेत जाईल हे आपल्याला गॅरंटी हा एक पूर्ण संच देताना दिसतो आणि हेच रेल्वे आपल्याला करताना दिसत आहे। नागेश सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।